Hello students, welcome to the today's lecture. In today's lecture we are going to discuss about the how to calculate the graph for unknown and standard sample solution for the process that is estimation of total proteins by Lowry's method. आता मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की लॉवरीज मेथड काय असते, त्याचा प्रिन्सिपल काय आणि ती सगळी प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप एक्सपेरिमेंटली परफॉर्म केली होती. आता ती प्रोसेस परफॉर्म झाल्यानंतर आपल्याला काहीतरी आपल्या स्टँडर्ड सोल्युशन्सचे आपल्याला काहीतरी ऑप्टिकल डेन्सिटी मिळाली. म्हणजेच स्पेसिफिक स्टँडर्ड सोल्युशनचं स्पेसिफिक ऑप्टिकल डेन्सिटी असते ही आपल्याला त्यातून मिळाली आणि त्याच स्टँडर्ड सोल्युशनच्या ऑप्टिकल डेन्सिटीच्या डेटाचा यूज करून आपल्याला आता काय करायचं आहे, जे आपले 2 अननोन सॅम्पल आपण तिथे यूज केले होते त्या 2 अननोन सॅम्पलचं आपल्याला काढायचं आहे प्रोटीन कॉन्सन्ट्रेशन्स. म्हणजे त्याचं आपल्याकडे ओडी आहे, त्याचा आपल्याकडे ॲब्झॉर्बन्स आहे. आता त्या डेटाचा वापर करून आपल्याला ग्राफच्या मदतीने प्रोटीन कॉन्सन्ट्रेशन कशा पद्धतीने काढता येईल हे आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. तर सगळ्यांनी व्हिडिओ हा व्यवस्थित बघायचा. व्हिडिओ बघितल्यानंतर स्वतः दिलेल्या रीडिंगवरून ग्राफ काढण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया आपल्या ग्राफ काढण्याच्या प्रोसेसला. आता आपल्याला ग्राफ काढायचा आहे, यासाठी आपल्याला सुरुवातीला लागेल ग्राफ पेपर. एक स्वच्छ क्लीन ग्राफ पेपर तुमच्याकडे घेऊन या. क्लीन ग्राफ पेपर घेतल्यानंतर आपल्याला एक स्केल पट्टी लागणार आहे. त्यानंतर आपल्याला शार्प पेन्सिल तिथे लागणार आहे आणि जो तुमचा डेटा आहे तो तुम्हाला तिथे समोर लागणार. आणि आपण स्टेप बाय स्टेप सगळ्यात चांगल्या पद्धतीने बघूया की कशा पद्धतीने आपल्याला आपला ग्राफ कॅल्क्युलेट करायचा आहे, ग्राफ कशा पद्धतीने काढायचा आहे आणि त्या ग्राफवरून आपल्याला अननोन प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन कशा पद्धतीने काढायचं आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या ग्राफ काढण्याच्या प्रोसेसला. तर ग्राफ काढण्याआधी आपण बघूया आपल्याकडे जी आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म केला होता त्या एक्सपेरिमेंटमधून आपल्याला काहीतरी स्टँडर्ड एक रीडिंग मिळाले. ओडी आपल्याला तिथे मिळाला ॲट 660 नॅनोमीटर, तो आपण कॅल्क्युलेट केला होता. सो सुरुवातीला आपण ब्लँक टेस्ट ट्यूब 1, 2, 3, 4, 5 आणि 2 सॅम्पलसाठी आपण काहीतरी स्पेसिफिक ओडी आपण कॅल्क्युलेट केलेले होते. इथे आपल्याला स्टँडर्ड 5 टेस्ट ट्यूब आपल्याला इथे होत्या. म्हणजे या 5 टेस्ट ट्यूबचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन हे माहिती होतं, कॉन्सन्ट्रेशन हे आपलं नोन होतं. तर आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचं आहे 2 सॅम्पलसाठी की त्यांच्यामध्ये प्रोटीन कॉन्सन्ट्रेशन किती असेल, तर हे आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो स्पेसिफिक टेस्ट ट्यूबसाठी काहीतरी स्पेसिफिक ओडी आपल्याला इथे मिळाला होता बाय द मीन्स ऑफ कलोरीमीटर. आपण तो ओडी आपण कॅल्क्युलेट केला होता. आता आपल्याला याच स्टँडर्डचा एक ग्राफ तयार करायचा आहे. तर तो ग्राफ कशा पद्धतीने तयार करायचा आहे हे आपण आता बघूया. सर्वप्रथम आपल्याला ग्राफ कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला 2 ॲक्सिस इथे काढायचे असतात. कॉमनली ज्या पद्धतीने आपण ग्राफ काढतो, सुरुवातीला आपल्याला एक्स ॲक्सिसला नॉमेनक्लेचर करायचं आहे, एक्स आणि वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरती आपण काढणार आहोत कॉन्सन्ट्रेशन. एक्स ॲक्सिसवरती आपल्याला लिहायचं आहे कॉन्सन्ट्रेशन इन मायक्रोग्राम पर ml. सो दिस इज द एक्स ॲक्सिस, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन मायक्रोग्राम पर ml. आणि वाय ॲक्सिसवरती आपल्याला काढायचं आहे ओडी, दॅट इज ऑप्टिकल डेन्सिटी. सो ऑन वाय ॲक्सिस वी हॅव अ ओडी. तर आपल्याला आता युनिट्स कशा पद्धतीने लिहायचे ते आता बघूया. सो सुरुवातीला आपण एक्स ॲक्सिसवरती करणार आहोत 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मायक्रोग्राम पर ml. अशा पद्धतीने आपल्याला इथे एक्स ॲक्सिसवरती युनिट्स काढायचे. आणि वाय ॲक्सिसवरती आपल्याला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.05 अशा पद्धतीने ॲब्झॉर्बन्स येईल. म्हणजे ही झाली आपली स्केल. एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मायक्रोग्राम पर ml. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.05 ऑप्टिकल डेन्सिटी अशा पद्धतीने असेल. सो एक्स ॲक्सिसवरती कॉन्सन्ट्रेशन आपण लिहूया, दॅट इज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय म्हटलं होतं आपण 20 मायक्रोग्राम पर ml. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मायक्रोग्राम पर ml. सो 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160, 180 आणि 200 अशा पद्धतीने एक्स ॲक्सिसवरती आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॅम्पल्स ऑफ द स्टँडर्ड 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 ग्राम पर ml आपण लिहिले. आणि वाय ॲक्सिसवरती
आपण म्हटलं की ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.05 OD. सो वाय ॲक्सिसवरती काढूया 0.05, 0.10, 0.15, 0.20, 0.25, 0.30, 0.35, 0.40, 0.45, 0.50. सो दिस इज द OD ऑन दी वाय ॲक्सिस. आता आपल्याला आपले रीडिंगकडे बघायचं आहे. आपले रीडिंग कशा पद्धतीने असेल की आपल्याकडे ब्लँकसाठी 0 कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे ब्लँकचं OD आपल्याला इथे टाकायची गरज नाही. आपण सरळ सरळ टेस्ट ट्यूब फर्स्टसाठी टाकूया. टेस्ट ट्यूब फर्स्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे 40 मायक्रोग्राम पर ml. सो 40 मायक्रोग्राम पर ml साठी OD असेल 0.09. सो 40साठी 0.09 म्हटलं आहे, म्हणजे इथे 0.05 आपलं 1 सेंटीमीटर आहे. सो 0.10च्या 2 लाईन खाली आपलं रीडिंग येईल 0.09. अशा पद्धतीने आपल्याला रीडिंग करायचे आहे. कारण की इथे डिस्टन्स किती आहे, 0.5चं डिस्टन्स आहे. 0.5चं डिस्टन्स आहे, याचा अर्थ काय आहे, 2 लाईन एक आपण काय करू शकतो 0.1 एक कन्सिडर करू शकतो. कारण की या मायक्रो लाईन्स किती आहेत, या 10 लाईन्स आहेत. म्हणजे 2ची एक लाईन जर आपण कन्सिडर केली, 2चा जर एक युनिट कन्सिडर केला तर 0.10 मायनस 0.1 म्हणजेच आपल्याला किती येईल 0.9 इथे येईल. 0.9साठी आपण 10च्या 2 लाईन खाली अशा पद्धतीने आपण पॉईंट पुट आउट केले. सो अशा पद्धतीने आपण आपला एक पॉईंट पुट आउट केला ॲट 40 मायक्रोग्राम पर ml. त्यानंतर 80 मायक्रोग्राम पर ml साठी आपल्याला आपला पॉईंट येणार आहे 0.10. सरळ सरळ आपल्याला इथे आहे अवेलेबल 0.10 पुट आउट करायचा. त्यानंतर फॉर 120 साठी 0.25 आपला पॉईंट आला 120 साठी. अशा पद्धतीने स्केलचा यूज करून आपल्याला प्रॉपरली पॉईंट पुट आउट करायचे. आणि 120 झाल्यानंतर फॉर 160 कॉन्सन्ट्रेशनसाठी आपला पॉईंट आला 0.36, म्हणजे इथे कुठेतरी आपला पॉईंट येईल अशा पद्धतीने. त्यानंतर फॉर 200 मायक्रोग्राम पर ml कॉन्सन्ट्रेशनसाठी आपला पॉईंट आला 0.45. सो अशा पद्धतीने आपले पॉईंट पुट आउट आपण केले. त्यानंतर आपल्याला या पॉईंटपैकी कोणत्याही 3 पॉईंटला इन्सेक्ट करणारी एक लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे. सो अशा पद्धतीने आपण लाईन ड्रॉ करूया. सो इथे आपल्याला आपले जवळजवळ मॅक्झिमम पॉईंट्स जे आहेत ते 3 मॅक्झिमम पॉईंट्स जे आहेत ते प्रॉपरली कवर होताना दिसते. सो आपण इथे एक स्टँडर्ड लाईन आपण पुट आउट केली. अशा पद्धतीने आपण स्टँडर्ड लाईन आपली पुट आउट केली. सो ही स्टँडर्ड लाईन पुट आउट केल्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे की आपल्या अननोन सॅम्पलसाठी किती OD आला होता. सॅम्पल फर्स्टसाठी आपला OD आला होता 0.29. सॅम्पल सेकंडसाठी आपला OD आला होता 0.39. सो 0.29 आणि 0.39 हे आपल्याला पुट आउट करायचे ऑन दी एक्स ॲक्सिस. सो एक्स ॲक्सिसवरती आपण पॉईंट पुट आउट करूया 0.29 आणि 0.39. अशा पद्धतीने आपण पुट आउट केले. आणि इथून आपल्याला सरळ या इन्क्लाइंड लाईनला इन्सेक्ट करणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची. सो अशा पद्धतीने आपण लाईन ड्रॉ करू. आणि इथून आपल्याला बघायचं आहे की जिथे ही लाईन त्या स्पेसिफिक लाईनला जुळते तिथून आपल्याला सरळ एक लाईन ओढायची आपल्याला आपल्या एक्स ॲक्सिसवरती. सो अशा प्रकारे आपण एक लाईन आपली पुट आउट केली. सो इथे आलेला आहे आपला पॉईंट. आता आपल्याला इथे दिसतंय की एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मायक्रोग्राम पर ml अशा पद्धतीने आपलं रीडिंग आहे. सो इथे आपल्याला पॉईंट दिसतंय की इथे 1 2 3 4 आणि 5व्या पॉईंटवरती आपल्याला आपली लाईन इंटरसेक्ट झाली आहे. म्हणजेच आपलं इथे रीडिंग किती येणार आहे, आपलं रीडिंग इथे येणार आहे अननोनसाठी फॉर अननोन सॅम्पल 130 मायक्रोग्राम पर ml. अशा पद्धतीने आपल्याला फॉर सॅम्पल फर्स्ट
आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मिळालं दॅट इज 130 मायक्रोग्राम पर ml. त्यानंतर फॉर सॅम्पल 2 आपण 0.39 इथे सॅम्पल 2 साठी आपली ओडी आली आहे. त्या 0.39 पासून एक लाईन ड्रॉ करूया सेम त्याच पद्धतीने. सो इथे एक मायक्रोलाईन म्हणजे आपलं 2 युनिट होतं. म्हणजे इथून जर एक मायक्रोलाईन आपण कॅल्क्युलेट केलं तर दिस इज 162. अशा पद्धतीने आपल्याला पुढे पुढे कॅल्क्युलेट करत जायचं आहे. याच्या 160 नंतर 6 मायक्रोलाईन आपल्याला दिसत आहे की जिथे आपल्याला पॉईंट आपला इंटरसेक्ट होतो. म्हणजे इथे आपला ओडी किती येणार आहे, इथे आपला ओडी येणार आहे 172 मायक्रोग्राम पर ml. अशा पद्धतीने फॉर सॅम्पल 2 साठी आपण आपला ओडी कॅल्क्युलेट केला अँड दिस इज फॉर सॅम्पल 1. अशा पद्धतीने आपण सॅम्पल फर्स्ट आणि सॅम्पल 2 साठी आपण आपला प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन आपण कॅल्क्युलेट केले. सो अशाच पद्धतीने तुम्हाला तुमचा ग्राफ कॅल्क्युलेट करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की आपल्याला एक ग्राफ कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं, आपल्याला प्रोटीनचं सॅम्पल प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. आता या ग्राफमध्ये स्पेसिफिक प्रिन्सिपल काय होतं की स्पेसिफिक ओडीवरती स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन किती राहतं. म्हणजेच अल्टिमेटली स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशनवरती एक स्टँडर्ड स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशनवरती स्टँडर्ड ओडी आपल्याला किती येऊ शकतो हे आपल्याला काय दाखवलं त्या स्पेसिफिक इन्क्लाइंड लाईननी सांगितलं. आता त्या स्पेसिफिक इन्क्लाइंड लाईनवरून आपण काय कॅल्क्युलेट केलं, आपल्याला जे अननोन सॅम्पल दिलेलं होतं त्याचं आपण प्रोटीन कॉन्सन्ट्रेशन आपण कॅल्क्युलेट केलं. म्हणजेच अल्टिमेटली आपल्याला एक स्टँडर्ड स्पेसिफाईज केलं होतं की या स्पेसिफिक स्टँडर्डवरती कलोरीमीटर आपल्याला काहीतरी स्पेसिफिक ऑप्टिकल डेन्सिटी ॲब्झॉर्बन्स आपल्याला तिथे मिळणार आहे. सर या मेकॅनिझमचा यूज करून आपण आपल्या अननोन सॅम्पलचं काय केलं, प्रोटीन कॉन्सन्ट्रेशन हे कॅल्क्युलेट केलं. सो रिझल्ट काही ठिकाणी व्हॅरी होऊ शकतात, प्रत्येकाची रिझल्ट एकसारखी येतीलच असं नाही आहे. त्यामुळे इथे आपल्याला ट्रायल अँड एरर मेथडनी जायचं आहे की स्पेसिफिक मी जे काही रिडिंग्स इथे घेतले तेच तुमचे रिडिंग येतील असं नाही आहे. तिथे व्हेरियस कंडिशन्सचा तिथे इम्पॅक्ट पडू शकतो. तुमच्या हँडलिंगचा, सोल्युशन हँडलिंग कशा पद्धतीने करतात या गोष्टींचा खूप सारा इम्पॅक्ट त्या रिडिंग्सवरती पडू शकतो. सो एकदम सिम्पलसी प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली. सो आपला हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.